तर मग आम्हाला या गोष्टीचा तुमच्या पुढे मांडणं गरजेचं आहे. पक्ष म्हणून आम्ही काम करू, परंतु या कार्यकर्त्यांच्यामध्ये कुणामध्ये उत्साह राहिला नाही. अशा पद्धतीनं जर काम करायचं असेल आजही शेखर इतका दंगा आला पक्षाच्यावर आम्ही प्रशासनाने बोललेलो आजपर्यंत आम्ही काय बोललेलो. ज्या वेळेला श्रम जगताना कमळ खडेगावच्या माध्यमातून उगवलं त्या माणसाला ज्या माणसाने पक्षाचं तिकीट घेतलं नाही ती माणसं नागरिकांना पक्षाचं काढून टाका. अरे उद्या आम्हाला नाही करा. खडेगाव आहेत, जिल्ह्यातले ज्येष्ठ मंडळी आहेत, विलासरावशी बोलतील, चर्चा करतील, वाद मिळवतील, पण पक्षाचं काढायचं भाषा. आणि अशा पद्धतीचं जर वागणं ताटरपणाचं असेल तर मग ही अवघड सगळ्या गोष्टी. बाजूला गेलेली माणसं, दुखावलेली माणसं का दुखावले त्याच्यावर चर्चा करून त्याला जखम झाले त्याच्यावर औषध कुठलं वापरायचं ह्याच्यावर चर्चा करू. एखाद्याला जखम झाल्यावर ते होणार, परंतु एवढाच सुद्धा नाही असं जर पण म्हटलं तर त्याचे परिणाम गंभीर होते आणि हे हात त्या दिवसात आहे वर काय येणार. हे मी तुम्हाला सांगायचं कारण काय की आजची चर्चा आणि मी काय कोणाला घाबरत नाही बघा. जे काय असेल ते समोर बोलतो कार्यकर्त्यासाठी. खडेगाव तुम्ही 7 वर्षाची कारकीर्द आहे. आमच्याकडून कुठे घोटाळा झाला? जिल्हा परिषदेने आम्ही गद्दारी केली, महापालिकेने आम्ही गद्दारी केली, महापालिकेने हलवण्याचा प्रयत्न केला, झेडपीने हलवण्याचा प्रयत्न केला. हे जर चूक आमच्याकडे असेल तर आम्ही घरात बसायला तयार आहे. पक्षाचा कार्यक्रम करून आमचा कार्यक्रम करून परत निवडणुकीला उभा राहून पक्ष म्हणतोय पण आम्ही मत देणार, परंतु परत पुढच्या 5 वर्षात आणि आमच्या नशिबाला तेच आकार असाल तर त्याच्यावर आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल आणि पक्षातल्या नेते मंडळींना आम्हाला याची चालू करावी. 5 वर्ष काय केलं तर ह्या मतदारसंघात भाजप कशी कमजोर झाली पाहिजे अशा पद्धतीनं प्रयत्न केला. मग ह्याला ताकद दे, त्याला खासदार पण दे, आज कुणाला द्या त्याला द्या. आम्ही नागडच आहे. आम्ही उघडं नागडं असताना आम्ही पार्टी लढवलेली आहे. असं खासदारपणानं घेणं आमचं काय होत नाही. परंतु भाऊ काम करायचं असेल तर करेक्ट करायचं, नसेल तर त्यांचं त्यांना कोणाला काय करायचं ते करू दे. आम्ही पक्षाबरोबर आहे. आमचा पक्षावर राग नाही, तुमच्यावर राग नाही, परंतु ही प्रवृत्ती ह्याच्यावर राग आहे आमचा आणि आम्ही काय कोणाला बोलणार नाही. पक्ष म्हणायचं पक्षानं जवळ घ्यायचं, पक्षासाठी आम्ही काम करायचं आणि पक्षाने बोलतात पक्षाच्या माध्यमातून आम्हाला लाभ आहे. हे बरोबर नाही आणि याला सगळी कंटाळले आहे. तुम्ही आलाय सगळे, तुमचं मनापासून स्वागत आहे. तुमच्या पुढे आम्ही कोण जाणार नाही, परंतु आमच्या ज्या काय भावना आहेत त्या तुम्हाला कळायला पाहिजे. आणि तुम्ही आम्हाला माहित आहे चला कामाला लागा, मागचं मागे गेलं, परंतु मागचं काय झालं ह्याच्यावर कुणीही चर्चा करायची ताकद तुमच्यात नाही. ही चर्चा करावी लागेल तुम्हाला, तर तुम्हाला दिलं. आणि हे तुम्ही बोलणार नसाल तर हे असंच चालत नाही. आता काय तुम्हाला इलेक्शनला स्पर्धक नाही, मोकळंच इलेक्शन आहे. 5 लाखांना 8 लाखांना निवडून येणार आहे, त्यामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. कोणाला विचारलं पाहिजे नाही विचारलं तर चालतंय असं जायचं. परंतु कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन काम करा. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावरती अन्याय होता कामा नये. सत्तेवर आलेल्या माणसांना ठरवलं पाहिजे. संग्रामात अध्यक्ष असताना कोणाला जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला त्रास झाला तेवढं सांगा. आम्ही राजकारणात निवडून कोणालाही त्रास झाला. खडेगाव आहे त्यांनी पण बरोबर घेऊन सगळ्यांना काय कोणाला पण द्यायचं कुठल्या तालुक्यात मनापासून केलं त्याच्याबद्दल आमच्या. परंतु या ठिकाणी ज्या इलेक्शन लागले त्याच्या संदर्भात मला या सगळ्या गोष्टी बोलायचे आणि हे बोलणं आज गरजेचं. आणि कोण तोंड कोण गेला, कोण भेटला, कोण काय झालं, कोण काम काय कोणाला करायचं कोण ते, पण त्याची पद्धत 5 वर्ष पोहायला लागतात. आणि ही आम्ही 5 वर्ष मागे भोगलेले. पण आता इथनं पुढं आम्ही ठरवलेलंच आहे तुम्हाला मत द्यायचे, मताचा विषय नाही, परंतु तुम्ही निवडून आल्यावर काय करणार हे आम्हाला. मागच्या वेळेला जीवाचं रान केलं माणसं भारतीय जनता पार्टीच्या ह्या मतदारसंघामध्ये. परिस्थिती वेगवेगळी होती. गोपीचंद पडळकर उभा होते, विशाल पाटील उभा होते. जातीच्या राजकारणात तिकडे तिकडे झालं. 11,000 मतांना हा मतदारसंघ कमी पडला, आम्ही कमी पडलो. पण कामात खूप आमची गद्दारी झाली.
त्यांना माहिती परंतु आम्ही निवडून आले म्हणजे दुसऱ्याच म्हणायचं ती दुसऱ्या पक्षाची पद्धत हे कुठंतरी थांबलं पाहिजे. अरे भाऊ आमची एवढीच विनंती आहे या सगळ्या माणसांनी पक्षाचं काम प्रामाणिक केले, बूथ प्रमुखांनी केले, वॉरियर्स केले, आमचे कार्यकर्ते सगळे जिथले जिथे कामात आहे. आमचा कार्यकर्ता इकडचा तिकडे कुठेही जात नाही, सगळे प्रामाणिक कार्यकर्ते. त्यांना आमचा कार्यकर्ता स्वाभिमानी आहे, कुठं तुकडा फिरकून इकडे तिकडे जाणारी माणसं नाही, स्वाभिमानानं काम करणारी माणसं आहे. एवढ्या पक्षाच्या विरोधी पक्षाच्या सगळ्या आर्थिक ताकदीपुढं सुद्धा हा टिकून राहिलेला गट आहे. स्वाभिमानानं संपतराव अण्णांच्या विचारानं प्रेरित झालेला हा गट आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडलो नाही. कार्यकर्त्यासाठी आम्ही जीवाचं रान करतो. एखाद्या कार्यकर्त्याला हात लागायचा प्रसंग आला तर रस्त्यावर उतरायची आमची तयारी असते. म्हणून आज हा कार्यकर्त्याचा आमच्या संघ आणि माझी विनंती भाऊ एवढीच आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा असा विचार करा आणि तुम्ही कसं वागणार आहे. कारण तुम्ही म्हणणार आता इलेक्शन आलं व्यवस्थितच वागणार आहे आणि परत हे पुढे आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला विचार करावा लागेल आणि तुम्ही नेते मंडळी या ठिकाणी आलात म्हणून ह्या सगळ्यांनी या ठिकाणी या सगळ्या गोष्टी बोलतोय. आज सगळे तुम्ही मंडळी या ठिकाणी आला त्याबद्दल तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो. भाऊ आज तुम्ही निशिकांत दादा, शेखर भाऊ, दीपक बाबा, विजेता हे सगळी मंडळी पक्षाची या ठिकाणी आले त्याचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि माझी चर्चा संपतो. धन्यवाद धन्यवाद बाबा. यानंतर आता आपल्यामध्ये उपस्थित झालेले या लोकसभा निवडणूक प्रमुख माननीय दीपक बाबा शिंदे यांचा सत्कार या ठिकाणी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.